हाय गाईज, मी तुमची सौ. आज मी एक मिनी ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर चला बघूया. भारी होते तयार होते आता ऐकते का अरे काही नागरिक बापरे, इथं तर चालू होती दारूची पार्टी. आम्ही निघालोच होतो तेवढ्यात आम्हाला हा शो दिसला. तर आम्ही मग काय तर थोडं पुढे आल्यानंतर अभि आणि वेदांतला लागली चहाची तलब. लोकांना लागती दारूची तलब, यांना लागली चहाची तलब. तर चला, आता चहा पिऊन झाला आहे. तर आता आम्ही इथून निघालो. पुढे आल्यावर आमची गाडी म्हणते काय, अकेले अकेले चहा पिवत बा, मुझे भी पिला दो. मग आम्ही आलो पेट्रोल पंपावरती. मग वाजले होते रात्रीचे 10:30. तर मग आम्ही आता पेट्रोल टाकून घेतला आहे. का मग आम्ही निघालो पुण्यामध्ये गणपती पाहायला. चलो, फायनली आम्ही पोचलो आता रस्तापेठमध्ये. तर आता आमच्या ग्रुपमध्ये अजून 2 मेंबर ऍड झालेले आहेत. तर आम्ही मिळून निघालो बाप्पाच्या दर्शनासाठी. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लाईट डेकोरेशन केलं आहे. हे पाहून माझ्या मनामध्ये फक्त एकच आवाज आला, oh my God! गर्दी एवढी होती की दर्शन पण नीट घेता येत. गर्दी पाहून अभिने मला गर्दीमध्ये कुठे हरवू नये म्हणून घेऊन दिला होता फुगा. तोच फुगा घेऊन मी सगळीकडे फिरत होते आणि लोक माझ्याकडे बघत होते. तर चला, आता आपण बघूया नेक्स्ट गणपती कुठला आहे. तर फ्रेंड्स, हा पुण्यामधला कुठला गणपती आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही गणपतीचे दर्शन करून आलो होतो रिटर्न. तर आता वेळ होती सगळ्यांना बाय बाय करायची. बाय बाय टाटा. तर फायनली गणपती बघून खूप भारी वाटलं. तर आता आम्ही निघालो आहे घराकडे. टाइम तर खूप झाला होता, तरी आमचे 2 कार्टून काय गप बसत नव्हते. त्यांना काढायचे होते फोटो. तर बघा, माझे येडेचाळ यांची चालू होती येडेचाळ. आणि वाजले होते रात्रीचे 2:30. तर मला होत होतं बोर, म्हणून मी घेतला फुगा आणि फुग्यासोबत खेळत बसले, मस्त एन्जॉय करत बसले होते. आणि यांचं काय चालू होतं तर खिच मेरी फोटो. तेवढा संध्याकाळचा खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू. चला बाई, बाय बाय. इथंच ब्लॉग एंड करते. चलो, बाय बाय.